नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या विश्लेषणामध्ये आपण गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही इथे डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये आपले फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. त्याचबरोबर दररोज सकाळी जे 9 ते 10:30 या वेळेत लाईव्ह मार्केट सेशन होतं, या लाईव्ह मार्केट सेशनचे अलर्ट सुद्धा आता आपण ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो. यामध्ये तुम्हाला 8:30 ते पावणे 9च्या दरम्यान सकाळी एक नोटिफिकेशन येतं. या नोटिफिकेशनच्या खाली जॉइन बटन असतं आणि तुम्ही बरोबर 9 वाजता जर त्या जॉइन बटनला क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवर जाऊन आपलं सेशन ऐकू शकता. तर ह्या पद्धतीनं लाईव्ह मार्केट सेशनचे अलर्ट सुद्धा आपण ॲपमध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे. अशा सर्व सर्व्हिसेस आता हळूहळू ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, ज्याच्यामध्ये ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो, तर त्यामध्ये सुद्धा या लिंक उपलब्ध आहेत. तुम्ही तिथून डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर जर आपल्याला पुढचा विषय बघायचा आहे तो म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनचा. उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे, हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी असेल. आजचं सेशन, बुधवारचं सेशन हे सर्व सदस्यांसाठी होतं. तुम्हाला माहितीच आहे की प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन असतं आणि इतरांसाठी म्हणजे फ्री कोर्समधील सदस्यांसाठी आठवड्यातनं 3 दिवस असतं. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. सेशनची वेळ सकाळी 9 ते 10:30 अशी असते. त्यानंतर आपण पेड कोर्सेसची माहिती बघूया. सर्व पेड कोर्सेससाठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि ह्या 2 कोर्सेसला एकत्र करून कॉम्बो कोर्स किंवा अगदी नुकताच लॉन्च झालेला आत्मा कोर्स, ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण हे ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, टेक्निकल अनालिसिस तसंच आपण गणिताच्या साहाय्यानं करतो आणि अतिशय उत्तम असे रिझल्ट आपल्याला याच्या साहाय्यानं मिळवता येतात. तर अशा सर्व कोर्सेससाठी सध्या ॲडमिशन सुरू आहेत. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज 9405927989 या नंबरवर पाठवावा. तुम्हाला सर्व माहिती तिथे सांगितली जाईल. त्यानंतर आपण आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल मी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की निफ्टीमध्ये तेजी होत असताना शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला जी टार्गेट येणं अपेक्षित होतं त्यातलं पहिलं टार्गेट कालच आलेलं आहे. ओके. आणि आता काय होऊ शकतं, दुसरं टार्गेट वर उपलब्ध आहे, तिसरं टार्गेट वर आहे, अशी 3 टार्गेट आहेत. कदाचित ह्या ठिकाणीच एम पॅटर्न बनेल किंवा इथे जाऊन एम पॅटर्न बनेल किंवा इथे जाऊन एम पॅटर्न बनेल किंवा ह्याच्या वर जाऊन एम पॅटर्न बनेल. तर अशी मी शक्यता सांगितलेली होती आणि जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही आपल्याला सेलिंगचा, मंदी करण्याचा विचार करायचा नाहीये. तुम्ही इथे बघू शकता काय झालं, आज गॅपडाऊन ओपन झालं. गॅपडाऊन ओपन झालं, खाली जायला लागलं. आपल्याला इथे आधीच काल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पद्धतीनं एम पॅटर्न तर तयार झाला होता आणि आज खाली जायला लागलं. जर हा लो ब्रेक झाला असता तर काय झालं असतं, आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळालं असतं आणि एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाला असता तर मग इथनच सेलिंग झालं असतं. पण झालं का तसं? झालं नाही. 24,919 ची जी लेवल होती तिथपर्यंत निफ्टीची किंमत पोचलीच नाही. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला अगदी ॲक्युरेट नाहीये पण इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालाय. बरोबर. आणि ट्विझर बॉटम पॅटर्न आपल्याला काय सांगतो की हा बुलिश पॅटर्न आहे. दोन्ही कॅन्डल एकसारख्याच आकाराच्या असतात. पहिली रेड असते, दुसरी
ग्रीन असते. तर त्याला ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणतात. हा बॉटम बनवतो आणि त्यानंतर तेजी होते. तर त्या पद्धतीने आपल्याला इथे तेजी होताना बघायला मिळाली. इथून वर गेलं. वर जात असताना मी सांगितलं होतं की जर ह्या लेवलला टच जरी झालं तरी मग आपल्याला काय होईल, एम पॅटर्न साठी आणखीन वाट बघावी लागेल. कदाचित पुढची टार्गेट येऊ शकतात. मात्र तेही सांगितलं होतं की थोडं रिस्की असणार आहे. तुम्ही बघू शकता काय झालं, इथून थोडंसंच पुढे गेलं, हे टार्गेट आलं नाही आणि एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. तर थोडंसं रिस्की होतं. अर्थात त्यानंतर पुढच्या कॅन्डलनं काय केलं, आपल्याला पुढच्या कॅन्डलनं दुसरं टार्गेट आपल्याला दिलं. आता इथे जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर तुम्हाला काय लक्षात आलं, तुम्हाला हे लक्षात आलं की आपल्याला पहिल्या लेवलला रिस्पेक्ट करून, म्हणजे कालच पहिल्या लेवलला टच केलं होतं, त्याला रिस्पेक्ट दिला. त्यानंतर काय झालं, दुसऱ्या टार्गेट आलं, त्याला थोडासा रिस्पेक्ट दिला. त्यानंतर तिसरं टार्गेट आलं, त्याला थोडा रिस्पेक्ट दिला. म्हणजे आपल्या प्रत्येक ॲस्ट्रो लेवलला मार्केट रिस्पेक्ट देत देत तीनही टार्गेट आली. आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की इथे मग जर समजा इथे कुठेच एम पॅटर्न बनला नाही तर सेलिंग करण्याचा काही विषयच येत नव्हता. बरोबर. आता काय दिसतंय, आता हे सेलिंग आलेलं दिसतंय शेवटी शेवटी. उद्या जर थोडंसं वर गेलं, आता कदाचित काय होईल, इथूनच जाईल सांगता येत नाही. कदाचित हे सेलिंग आणखीन थोडंसं खाली येऊ शकतं. आणि त्यानंतर मग जर वर गेलं आणि परत खाली यायला लागलं तर इथे आपल्याला काय होईल, एम पॅटर्न तयार होईल. जसं मी काल सांगितलं होतं. बरोबर. तशाच प्रकारचा एम पॅटर्न आपल्याला इथे बघायला येऊ शकतो. शॉर्ट टर्म मध्ये तेजीची जी काही सर्व टार्गेट होती ती आज आपल्याला अचीव झालेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक सेलिंग सुद्धा दिसतंय. ऍक्च्युली लॉंग टर्म मध्ये किंवा मीडियम टर्म म्हणूया, लॉंग टर्म म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल. मीडियम टर्म मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 25,131 चं टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे. मात्र ते डायरेक्टली इथून तेजी होऊन डायरेक्ट हे टार्गेट येणार नाही. तर त्याच्या आधी काय होईल, थोडी तेजी होईल, थोडंसं सेलिंग येईल, परत थोडी तेजी होईल, पर असं काहीतरी होत होत टप्प्याटप्प्यानं आपल्याला हे टार्गेट बघायला मिळेल. आणि प्रत्येक टप्पा जवळजवळ आपण इथे प्रिडिक्ट करून सांगणार आहे. तर आता उद्या काय होऊ शकतं, तर उद्या तुम्हाला जसं सांगितलं तसं एम पॅटर्न बनला तर आपल्याला सेलिंग येऊ शकतं. मात्र जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही ना तोपर्यंत सेलिंग करण्याची घाई करायची नाही. तुम्ही जर बघितलं, इथे जर तुम्ही घाई केली असती फसला असता, इथे घाई केली असती फसला असता. ह्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा सेलिंग करायचा जो प्रयत्न केला असता तर फसला असता. याचं कारण असं आहे की इथे एम पॅटर्न बनला नाहीये. बरोबर. एम पॅटर्न बनण्यामध्ये काय होईल, जसं आत्ता झालंय, पहिल्यांदा एक सेलिंग येईल, त्यानंतर पुन्हा एक बाउन्स येईल. वर जात असताना आपल्याला हा हाय ब्रेक नाही होणार आणि खाली येताना हा लो मात्र ब्रेक होईल. असं झालं तर मग हा आपल्याला हवा तसा एम पॅटर्न तयार होईल आणि मग सेलिंग येऊ शकतं. उद्या लाईव्ह मार्केट सेशन मध्ये जर खरोखरच एम पॅटर्न बनला तर मग कोणती टार्गेट्स येऊ शकतात त्याच्याविषयी मी तुम्हाला डिटेल माहिती सांगेन. पण उद्या सर्व सदस्यांसाठी नसल्यामुळे मी तुम्हाला थोडंसं सावध केलंय की इथून थोडंसं खाली पण जाऊ शकतं, थोडासा बाउन्स येऊ शकतो आणि जर इथे एम पॅटर्न बनला तर सेलिंग येईल. आता एम पॅटर्न बनल्याशिवाय सेलिंग येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ती बनण्याची शक्यता आता जास्त निर्माण झालेली आहे. बँक निफ्टीमध्ये काय झालं बघा, बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथे जे ओपनिंग झालं त्याच्यामध्ये एम पॅटर्न बनलाच डायरेक्ट. ओके. तुम्ही इथे बघू शकता, वर गेलं होतं, खाली आलं आणि वर गेलं. बरोबर. आणि इथेच खाली यायला लागला आणि ज्या वेळेला हा लो ब्रेक झाला त्यानंतर एम पॅटर्न बनला. बरोबर. पण काय झालं, निफ्टी वर जात असल्यामुळे इथे आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना बघायला मिळाली. फार मोठी मुवमेंट आपल्याला वर खाली काही झाली नाही. मात्र आता काय होऊ शकतं, आता इथे आणखीन एक एम पॅटर्न असा बनवून आपल्याला कदाचित सेलिंग बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला सध्या इथे दिसतेय. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा उद्या कदाचित सेलिंग येऊ शकतं. हा जर लो तुटला तर आणखीन मोठं सेलिंग येईल. कदाचित 600 म्हणजे 55,600, 55,575 वगैरे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतील. असं चित्र आपल्याला इथे दिसतंय आणि हा लो जर तुटला तर आणखीन खाली जाऊ शकतं. तर हे झालं बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. आता आपण सेन्सेक्स साठी येऊया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम तेच गोष्ट सांगितली होती बघा. सेन्सेक्स मध्ये काय सांगितलं होतं, सेन्सेक्स मध्ये हे सांगितलं होतं की काल आपण जर बघितलं तर पहिलं टार्गेट काल आलेलं होतं. बरोबर. पहिलं टार्गेट काल आलेलं होतं. आता काय झालं, आज ओपनिंग नंतर सेलिंग आलं. त्यानंतर एम पॅटर्न बनला का, एम पॅटर्न कधी बनला असता, तुम्ही इथे बघा, हा हाय बनलाय, इथपर्यंत सेलिंग आलं, हा हाय सॉरी थोडस जास्त वर गेलं,
या पद्धतीने इथपर्यंत आलं, इथून इथपर्यंत वर गेलं आणि इथून खाली येत होतं. हा जर लो तुटला असता तर आपल्याला एम पॅटर्न बनला असता. एम पॅटर्न बनलेला नाही आणि एम पॅटर्न बनला नसल्यामुळे आपल्याला इथे सेलिंगचा काही विषयच आला नाही. वर आपण टार्गेट दिली होती आणखीन 2. हे पहिलं टार्गेट होतं, सॉरी दुसरं टार्गेट होतं, पहिलं कालच आलं होतं. पहिल्या टार्गेटला आज रिस्पेक्ट दिला. आज वर जाताना जेव्हा दुसरं टार्गेट आलं, दुसऱ्या टार्गेटला रिस्पेक्ट दिला. त्यानंतर वर गेलं, तिसऱ्या टार्गेटला परत रिस्पेक्ट दिला आणि वर गेलं. आपण हे मीडियम टर्म मधलं टार्गेट दिलं होतं. थोडक्यासाठी राहिलं, कदाचित आजच 82,000 टच झालं असतं, बरोबर. पण तसं झालं नाहीये. थोडंसं सेलिंग येतंय. नंतर कदाचित 82,000 पर्यंत आपण जाऊ शकतो. तर आजची आपली ही जी वरच्या बाजूची सर्व टार्गेट्स होती ती पूर्ण झाली आहेत. कदाचित उद्या काय होईल, ओपनिंग नंतर आणखीन थोडं सेलिंग येईल कदाचित, आणि इथे असं एम पॅटर्न बनू शकतो किंवा आहे इथे सुद्धा वर जाऊन एम पॅटर्न बनूच शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या एम पॅटर्न बनण्याची वाट बघावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं सेलिंग करता येऊ शकेल, असं चित्र आता आपल्याला दिसतंय. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं विश्लेषण. हे विश्लेषण आपण तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही सांगाच. मात्र जाण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना सांगायच्या आहेत आणि त्या सूचना आपण थोडक्यात बघूया. जर तुम्ही नवीन असाल, शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल, तर तुमच्यासाठी या सूचना महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात जर सामील व्हायचं असेल तर 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. आपले जे WhatsApp, Telegram, Facebookचे ग्रुप आहेत, त्यापैकी कुठलाही एक ग्रुप जॉइन करा. शक्यतो WhatsApp किंवा Telegramचा करा, तर तो ग्रुप जॉइन करा. ग्रुपची लिंक कुठे मिळणार? ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे. ह्या 2 गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल. त्यानंतर आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं हे थोडक्यात सांगतो. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर 3 लेवल आहेत शेअर मार्केटचं शिक्षण देण्यासाठी. पहिली लेवल आहे फ्री कोर्सची, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची. म्हणजे आपल्याला इथे काय होतं की एक अंदाज येतो. आपल्याला काही फ्री कोर्सेस करता येतात, काही सर्व्हिसेस वापरून बघता येतात. आवडलं तर मग प्रीमियम ग्रुपमध्ये येता येतं. प्रीमियम ग्रुप आवडला तर मग पेड कोर्सेसवर जाता येतं. जेणेकरून तुम्ही आधी वापरून बघू शकता. आवडलं, सगळी सिस्टीम आवडली, शिकवण्याची पद्धत आवडली तर पुढे जाऊ शकता. अन्यथा फ्री कोर्समध्ये सुद्धा खूप सारी माहिती दिली जाते. आता फ्री कोर्सेसमध्ये काय काय आहे, तर तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय, दररोज संध्याकाळी उद्या काय होईल याचं विश्लेषण करणारा, आज काय झालं आणि उद्या काय होईल याचं विश्लेषण करणारा व्हिडिओ फ्री कोर्समध्ये सर्वांना उपलब्ध करून दिला जातो. तसंच सोमवार, बुधवार, शुक्रवार लाईव्ह सेशन, लाईव्ह मार्केटमध्ये कसं विश्लेषण करायचं असतं, तुमच्या शंकांची उत्तरं, अशा प्रकारे त्याच्यामध्ये काम केलं जातं. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातात. त्यानंतर आपण ह्याचं नाव फ्री कोर्स असं ठेवलंय. त्यामुळे ह्याच्यामध्ये 3 कोर्सेस आहेत. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये एकदमच नवीन असाल तर आपल्यासाठी शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे. अतिशय उत्तम असा कोर्स आहे. सगळ्यात फेमस कोर्स हा आहे आणि ह्याच्यामध्ये शेअर मार्केटचे सर्व बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत. तुम्हाला एकदा बेसिक कन्सेप्ट समजल्यानंतर तुमची इच्छा होणार की तुम्हाला टेक्निकल एनालिसिस शिकायचं, मार्केटचं विश्लेषण करता आलं पाहिजे. त्याशिवाय मार्केटमध्ये तुम्ही निर्णय कसे घेणार? तर त्याच्यासाठी आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल एनालिसिस कोर्स. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की टेक्निकल एनालिसिस कोर्स हा जरी फ्री कोर्स असला तरी त्याच्यामध्ये कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही. इतक्या विस्तृत पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला टेक्निकल एनालिसिस शिकवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, एकदा बेसिक कन्सेप्ट कळल्या, टेक्निकल एनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे. आपला तिसरा कोर्स तोच आहे ज्याचं नाव आहे मला ट्रेडर व्हायचं आहे, बरोबर. तर ह्या 3 कोर्सेसचा एकानंतर एक जर केला तर फायदा असा आहे की तुम्हाला शेअर मार्केट विषयी काम चालू करण्या इतकी माहिती नक्कीच मिळू शकते. खूप चांगली माहिती याच्यामध्ये येऊ शकते तुम्हाला आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम सुरू करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र करून आणि त्याच्याबरोबर आपल्याला काय आहे, दररोज विश्लेषण आहे, लाईव्ह मार्केट सेशन आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच मार्केटमध्ये काम सुरू करता येऊ शकतं. तर ह्या सगळ्या बुकेला मिळून आपण फ्री कोर्स असं नाव दिलंय. तुम्हाला जर ह्या फ्री कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व माहिती सांगितली जाईल. ह्यामध्ये असणारे जे फ्री कोर्सेस आहेत हे सगळे आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत.
त्यानंतर आता हे झालं फ्री कोर्सेस विषयी. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे आहे, तर तुम्ही काय करा, प्रीमियम ग्रुप असा WhatsApp मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी सर्व माहिती रिप्लायमध्ये पाठवली जाईल. जसं फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत, प्रीमियम ग्रुपचं 1 वर्षाची मेंबरशिप सुद्धा तुम्हाला ॲपमध्येच घेता येऊ शकेल. तर त्यामुळे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप हे ॲपमधनंच तुम्ही ॲक्सेस करू शकता. त्यानंतर पेड कोर्स विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर पेड कोर्स अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करून तो या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये सर्व पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाते आणि पेड कोर्सची ॲडमिशन सुद्धा तुम्ही ॲपमध्येच घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्या 3 लेव्हल आहेत. तिन्ही लेव्हलविषयी तुम्हाला माहिती कशी मिळवायची हे सांगितलंय. आता आपण काय केलंय, एक नवीन मेगा कोर्स लॉन्च केलाय. 6 महिन्याचा कोर्स आहे. हा कोर्समध्ये आपण काय केलंय, मार्केटचं विश्लेषण, ॲस्ट्रोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल एनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स या 4 सायन्सच्या सहाय्यानं, 4 शास्त्रांच्या सहाय्यानं करत असतो. आणि हे विश्लेषण तुम्ही जर मागचे फेब्रुवारीपासून आपले व्हिडिओ बघत असाल किंवा लाईव्ह सेशन अटेंड करत असाल, की तर तुमच्या लक्षात आलंच असेल, की आपली एनालिसिस 90 to 95% ॲक्युरेट असतात. आणि त्यामुळे हे जर विश्लेषण जसं मी करतो तसं तुम्हाला करायला शिकायचं असेल, तर तुम्ही आत्मा कोर्सला प्रवेश घेऊ शकता. याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर आत्मा कोर्स अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करून तो ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला सर्व माहिती तिथे सांगितली जाईल. इथे आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, तरी त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.